महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश खासदार नाईक निंबाळकर यांनी घेतली। करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट। माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्याच अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर दिलाय। आज करमाळा इथे आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली आहे। यावेळी जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी व समर्थक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, चंद्रकांत सरडे, विलास पाटील, चंद्रहार निमगिरे, वामन बडे, राजेंद्र सिंह, राजे भोसले, बाबूराव गायकवाड, तानाजी झोळ, सागर दौंड, विलास राऊत, राजेंद्र बारकुट, गोरख गुळवे, सूर्यकांत पाटील, अशोक पाटील, दादा जाधव, नवनाथ भांगे, तात्या पाटील, दत्ता अडसूळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाणकारांचं जरी आव्हान कमी झालं असेल तर मोठे पाटील असतील, तसेच रामराजे निंबाळकर असतील, तसेच शिवाजीराव सावंत यांनी देखील थोडीशी आपल्याबाबत नाराजी व्यक्त केली। त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार? मुळातच आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक उमेदवारी दिली आहे, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास। सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलं। ज्या काही इकडे तिकडे नाराजी असतील त्या पक्ष पातळीवर आमच्या पातळीवर काढू। दादा, आपली उमेदवारी फायनल झाली, मात्र विरोधात कोण असेल? म्हणजे अजून त्यांना तुमच्या पत्रकारांमार्फतच कळेल, मलाही अजून काही कल्पना नाही। म्हणजे मोहिते पाटील असतील का आणखी दुसरं कोण असेल? कोण त्यांचं नाव कोण असेल? कोण असेल आता सांगू शकत नाही। करमाळ्यामध्ये संपूर्ण करमाळ्यामध्ये आढावा बैठक कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला, काय सूचना करण्यात आल्या? आदरणीय आमदार संजय मामा यांच्या सर्व कार्यकर्त्यांशी भेटून निवडणुकीची रणनीती ठरवण्याचं काम या ठिकाणी झालं आणि कशा पद्धतीने पोलिंग बूथपर्यंत काम करावं याच्या सूचना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी उपस्थित राहून सगळ्यांच्या मामांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना भविष्यातील सहकार्याचा आशीर्वाद देणं याच्यासाठी आज ही बैठक। आता ही स्वतंत्र कार बागल गटाची झाली, याच्या आधी जगताप गटाची झाली, आज शिंदे गटाची झाली, सगळ्यांची एकत्रित बैठक कधी? महायुतीची बैठक होईल, लवकरच बैठक। काय नेमकं प्रामुख्याने काय प्रश्न आले त्याच्या आधी आपण आता या याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीचं काय एनएचआयची काय कामं असतील, रेल्वेचे काय विषय असतील किंवा रस्त्याचे जातेगाव करमाळा रस्त्याच्या संदर्भामध्ये लोकांची काय प्रश्न असतील, असे पुलाचे विषय असतील, अशा विषयावर चर्चा झाली की हे आपल्याला भविष्यातल्या बोगदे पाणी आणि कुकडी उपसा सिंचन योजनेच्या विषयात त्या ठिकाणी चर्चा झाली, जेणेकरून भविष्यातल्या आपल्याला कशा लोकांची मत जातात एकमत होणं महत्वाचं होतं। त्या याच्यावर चर्चा करून एकमत करून पुढची वाटचाल करण्याचं ठरवलं। नगरसेवक अल्ताफ तांबे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष निवडून आणि मुस्लिम समाजाला जवळ देखील काही भेट बी घेतली समाजावर कधीच मानत नाही। सर्व समाजाला आपल्या सेवेला मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, सर्व समाजाला मी आपला मानतो। विशेष करून सर्व समाजाच्यासाठी कधीच वेगळी त्याचा त्यांचा गैरसमज झाला असेल तर दूर करू। रामराजे निंबाळकरांनी गेल्या त्यांचा जो मेळावा झाला त्याच्यात असं सांगितलं की उमेदवारी पहिल्या यादीत नाव आलं, मात्र तरी सुद्धा त्यांनी अजून आम्हाला विचारलं की नाही। नेमकं आता परत काय विचारलं जाणार की नाही? रामराजे निंबाळकर साहेबांनी आम्ही जयकुमार गोरे साहेब भेटलो, चर्चा झाली, फोन झाले, सर्व गोष्टी झाल्या। योग्य वेळी माननीय अजितदादा यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे।